तर आपल्या सर्व भक्तांचे भगवद्गीतेच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या 108 महत्वपूर्ण श्लोकांची ही जी चर्चासत्र सुरू झालंय, त्यामध्ये आपलं हे 11वं सत्र आणि 10वा श्लोक आपण पाहतोय. तर 10वा महत्वपूर्ण श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक, ज्याद्वारे आपल्याला समजतं की जन्ममृत्यूचा अपरिहार्य नियम आणि शोकाचा निरर्थकपणा कसा आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर माझ्या मागे आपण हा श्लोक बोलायचा प्रयत्न करू शकता. जातस्य हि ध्रुव मृत्यू, जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च, ध्रुवं जन्मामृतस्य च। तस्मात् अपरिहार्य अर्थे तस्मात् अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. न त्वं शोचितुम् अर्हसि। जातस्य हि ध्रुवः मृत्युः, जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्ममृतस्य च, ध्रुवं जन्मामृतस्य च। तस्मात् अपरिहार्ये अर्थे तस्मात् अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. न त्वं शोचितुम् अर्हसि। सखी शिरोमणी माताजी एकदा वाचाल. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्मामृतस्य च। तस्मात् परिहार्य अर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि। हरे कृष्ण हरे प्रणव। कृष्ण. भाषांतर. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. तात्पर्य. अभयचरणानंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादजींच्या द्वारे मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो, आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसऱ्या कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत नाहीत. पण त्याचबरोबर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे परिहार्य होते, आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुखी आणि भयभीत का व्हावे. कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते, कारण ज्या पालकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता, आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. नम ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. योगिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपण या दुसऱ्या अध्यायातील हा 27वा श्लोक पाहतोय, जो पाहायला गेलं तर आज आपल्याला आपल्या अनेक शोकांपासून, दुःखांपासून, भीतीपासून मुक्तता देणार आहे. कर्मवाद, एखाद्याला त्याच्या मागील जन्मातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि त्याच्या प्रतिक्रियांचा कालावधी संपल्यानंतर मरावे लागते. हे शाश्वत सत्य आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे मृत्यू जी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे कोणतेही नुकसान करत नाही. हा श्लोक थोडक्यात आपल्याला जीवनाच्या भ्रामकतेचा, शारीरिक संकल्पनेवर आधारित शोक असल्याचा जो चुकीचा मार्ग आहे तो दूर करण्यास मदत करतो. आपण पृष्ठभूमी थोडी परत एकदा आठवण करून घेऊया, कारण की 7 दिवसानंतर आपण परत भेटतोय. तर आपण पाहिलं की युद्धस्थळावर जेव्हा ते सर्व जमलेले होते, पांडव आणि कौरव, तेव्हा अर्जुनाने त्यांचे जे सारथी होते कृष्ण भगवान त्यांना सांगितलं की माझा रथ दोघही जे युद्धासाठी तयार असे सैन्य आहे त्यांच्यामध्ये उभे करावे, मला पाहायचंय की कोण कोण युद्ध करण्यास उत्सुक आहे. आणि जेव्हा तो पाहतो की समोर सगळे आप्तेष्ट आहेत, तेव्हा तो विचार करतो की अरे युद्ध करून मला काय मिळणार. आणि म्हणून तो कृष्णाला सांगतो की मी हे युद्ध करणार नाही, आणि त्यासाठी ते 5 कारणं देतात. आणि एकदम हताश, निराश असा अर्जुन तिथे बसलेला असतो. आता कृष्ण भगवंताला हे ज्ञात आहे की जर मला धर्माची स्थापना करायची असेल तर मला अर्जुनाला युद्ध लढवायला प्रोत्साहित करावं लागेल. कारण की अर्जुन जो आहे तो आत्ता ह्या क्षणाला मार्गभ्रष्ट झालाय. त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती कोसळली आहे. त्याला कळत नाहीये की त्याचं कर्म काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे. आणि अशा गोष्टींवर जो शोक करतोय, ज्या शोक करण्यासाठी लायकच नाहीये. परंतु कृष्ण लगेच उत्तर देत नाहीत, ते वाट पाहतात. आणि जेव्हा अर्जुन मान्य करतो की हो, मी आता अशा स्थितीत आहे की मला काहीच निर्णय घ्यायची क्षमता राहिलेली नाहीये, म्हणून हे भगवंत, मी तुम्हाला शरण येतो. तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. आता तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि जेव्हा गुरुपद मिळते तेव्हा गुरुची ही जबाबदारी असते की त्यांना शिष्याला योग्य मार्गक्रमण करण्यास सहायता करायची असते. आणि मग अर्जुनाला कृष्ण जे आहे ते भगवद्गीतेचं जे महत्वपूर्ण सार आहे, जसं आपल्या ह्या अध्यायाचं नावच आहे गीता सार, तो सार समजवायला सुरुवात करतात. आणि सगळ्यात आधी तर हे समजवतात की अरे बाबा, तुझ्या शरीरांविषयी बोलतोय, ते शरीर आणि तू हे वेगवेगळे आहे. तू शरीर नसून आत्मा आहे, आणि इथे उपस्थित सगळे जण जे आहेत ते शरीर नसून जीव आहेत. आणि हे समजवल्यावर सांगतो की जीव कधीही नष्ट होत नाही. जीव अमर असतात. त्यांना कोणत्या शस्त्राने कापता येत नाही, कोणत्या आगीमध्ये ते जळू शकत नाही, कुठल्याही पाण्यामध्ये ते ओले होऊ शकत नाही. तर जीव हा शाश्वत आहे. समोर तू जर प्रत्येकाला जीव म्हणून ओळखलंस तर तुला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही. आणि म्हणूनच इथे जेव्हा येतं जातस्य हि ध्रुव
मृत्यू भवित्वा जन्म मृतस्य च. तर पूर्वीच्या श्लोकानुसार जर शरीराला नित्य जन्म घेणारे व मरणारे समजले तरी देखील तो शोक करण्याचा विषय होऊ शकत नाही. कारण ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चितच होणार, आणि जो मरण पावलेला आहे त्याचा पुन्हा जन्म होणारच होणार. कारण की हे प्रकृतीचे कालचक्र आहे, हे असेच चालत राहणार. तस्मात अपरिहार्य अर्थे न त्वम शोचितुम अर्हसी. म्हणूनच या जन्म मृत्यूच्या प्रवाहाला कोणीही टाळू शकत नाही. कारण यात कोणाचे काहीही नियंत्रण नसते. हा प्रवाह अनादी कालपासून चालू आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहील. म्हणून अशा गोष्टींसाठी शोक करणे योग्य नाही. कृष्ण अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न करतात की हे धृतराष्ट्राचे पुत्र जर जन्माला आले आहेत तर ते मरणारच. हे अर्जुन, तुझ्या हातात काहीच नाही की ज्यामुळे तू त्यांना वाचवू शकेल. ते मरतील, जे पुन्हा जन्म घेतील, आणि त्यांनाही तू थांबवू शकणार नाहीस. मग शोक कशासाठी? शोक त्या गोष्टीसाठीचा करावा जो अशक्य आहे, पण इथे सर्व काही नियमानुसारच होतच आहे. जसं सगळ्यांना माहित आहे की सूर्य उगवतो आणि मग सूर्य मावळतो, तसंच मावळल्यावर पुन्हा उगवतो. म्हणून कोणीही सूर्य मावळल्यावर शोक करत नाही. त्याचप्रमाणे अर्जुना, जर तू मानतोस की शरीरासोबत हे भीष्म, द्रोण आदी मरणार आहेत, तर शरीरासोबतच त्यांना पुन्हा जन्मही घेतील. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातूनही शोक करणे योग्य नाही. तर भगवंत पहा इथे 26 आणि 27 या दोन श्लोकांमध्ये जी गोष्ट सांगितली आहे ती त्यांचा खरा तत्वज्ञानात्मक निष्कर्षण आहे. म्हणूनच त्यांनी अथच हे शब्द वापरून दुसऱ्या, म्हणजे शरीर आत्मा एकच आहेत असे मानणाऱ्या मताचे समर्थन केले. म्हणजेच हे खरे तत्वज्ञान नसले तरी जर तू असे मानलेस तरी सुद्धा शोक करण्यास काहीही कारण नाही. या दोन श्लोकांचा सारांश असा होतो की या जगातील सगळ्या गोष्टी क्षणाक्षणाला बदलत असतात. पूर्वीचे रूप सुटणे म्हणजे मरण, आणि नवीन रूप धारण करणे म्हणजे जन्म. म्हणून जो जन्मतो तो मरतो, आणि जो मरतो तो पुन्हा जन्मतो, आणि हे चक्र निरंतर चालूच राहते. तर या दृष्टिकोनातून पाहिले तर शोक करायला काहीच कारण नाही. तर विचार करा, कोणाचा प्रिय व्यक्ती मृत्यू पावला किंवा धन नष्ट झाले तर माणसाला दुःख होते. भविष्यातील घटनांबाबतही चिंता वाटते. जसे की, अरे, माझा साथी मेला तर, माझे मुलं किंवा मुलगी मेली तर काय, इत्यादी. हे सारे शोक व चिंता आपल्यात असलेल्या विवेकाच्या दुर्लक्षामुळेच उत्पन्न होतात. आता जेव्हा AI-171 हे जे विमान लंडनला चालले होते, कोणाला दूरदूरपर्यंत भासितही नव्हतं की 18 सेकंदानंतर किंवा 18 मिनिटानंतर उड्डाण भरल्यावर त्यांच्यासोबत काय होणार आहे. आणि क्षणात सगळं काही नष्ट झालं. सर्व लोक शरीर सोडून चालले गेले. केवळ एकच वाचला विमानातील. तर या जगात बदल हा अपरिहार्य आहे. जर परिस्थिती बदलली नाही तर हे जगच थांबेल. माणूस बालकापासून युवक कसा बनेल, मूर्ख विद्वान कसा बनेल, रोगी निरोगी कसा बनेल, बीज झाडात कसे बदलेल,
तर बदलच नसेल तर हे विश्व एका चित्रासारखे स्थिर. आणि खरं पाहायला गेलं तर फक्त बदलणारेच मरण पावतात, नश्वर. जे नित्य आहे ते कधीच मरत नाही. सर्वांचा अनुभव असा असतो की मृत्यूच्या वेळी शरीर समोर असते, पण त्यातील आत्मा निघून गेलेली असते. आणि जर या गोष्टीला महत्व दिलं तर दुःखच राहणार नाही. जसं भगवान श्रीरामांनी तारेला समजावले होते. तारा ही वालीची पत्नी आहे. तर रामचरित मानस मधल्या किष्किंधा कांडातल्या 11व्या अध्यायात हे दोन खूप चांगले दोहे येतात पहा. तारा बिकल देखी रघुराया, दिन ज्ञान हरिली माया, क्षिती जल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा, प्रगट सुतनु तव आगे से ओवा, जीव नित्य के ही लगी तुम रोवा, उपजा ज्ञान चरण तब लागी, लिनेसी परम भक्ती वर मांगी. स्वतः रामचंद्रांनी हे वालीच्या पत्नीला समजवलं. जेव्हा रामचंद्रांनी पाहिलं की वालीची पत्नी जी आहे तारा ही अत्यंत दुखी झाली आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, ही बिचारी दीनतेमुळे तिचं जे ज्ञान आहे ते हरवलंय. मायेने तिला पूर्ण बेबस करून ठेवलंय. आणि म्हणून मग रामचंद्र तिला जे आहे ते समजवतात. विचार करा, जर 84 लाख योन्यांमधले कोणतेच शरीर कायम राहिले नाही, तर हे सध्याचे शरीर कसे राहील? जेव्हा तीव्र विवेक निर्माण होतो तेव्हाच्या जगातील बदलांची सत्यता कळते. आणि हा विवेक मनुष्य शरीरात होऊ शकतो, इतर शरीरात नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि म्हणून हे जे मनुष्य शरीर आहे ना, असं म्हणतात बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. कृष्ण स्वतः सांगतात की अनेक अनेक जन्मानंतर मनुष्य शरीर प्राप्त होतं. आणि मनुष्य शरीर प्राप्त झाल्यावर अनेक अनेक जन्मानंतर कोणीतरी ज्ञानी बनतं. आणि अनेक ज्ञानी बनल्यानंतर कोणीतरी एकदा पूर्ण ज्ञानी बनतं. म्हणजे काय? तर भगवंताला परमसत्याला जाणू शकतो. तर ते सगळं केवळ आणि केवळ मनुष्य शरीरामध्येच संभव आहे. आणि की केवळ तिथेच तो विवेक उपलब्ध आहे, दुसरीकडे कुठेही नाही. आणि म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक करणं हे खूप आवश्यक आहे. कारण की मनुष्य जन्म असा सहजासहजी मिळत नाही. आणि त्यातही जर गुरुची आणि भक्तांची कृपा झाली, कृष्णाची कृपा झाली, तर भक्तिलता बीज आपल्या हृदयात स्थापित होतं. आणि म्हणूनच मनुष्य दुर्लभ जन्मे एक खूप चांगलं भजन आहे नरोत्तमदास ठाकूरांनी लिहिलेलं. तर आपल्याला हे या श्लोकात समजणं आवश्यक आहे की आपण जर आपल्या आयुष्याला केवळ आणि केवळ जसं आपण रसायन म्हणतो त्याचंच जर हे वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन आहे, तर मग कशाला दुःखी व्हायचंय? रसायन सगळीकडे उपलब्ध आहेत. आणि ऊर्जेचा हा नियम आहेच, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, की कुठलंही रसायन हे नेहमीसाठी नष्ट होत नाही. त्याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीचं बाह्य स्वरूप बदलेल, की शरीर जे आहे त्याची राग होईल, परंतु आत जो चेतन आत्मा आहे
तो जसा आहे तसाच राहतो, केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रस्थापित होतो. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला सांत्वना देत आहे की खरं ज्ञान हे आहे की ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू सुनिश्चित आहे. आणि तू जर आता हे युद्ध नाही लढलास, जे तुझं कर्तव्य आहे, तरी सुद्धा तुझ्या समोर हे जे आपतेष्ट आहेत, परिजन आहेत, ते मरणारच आहेत. आणि त्यांना परत एकदा जन्म घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे अर्जुना, तू तुझी जी जबाबदारी आहे, तुझं जे कर्तव्य आहे, ते का म्हणून सोडतोस? योग्य तर असं होईल की तुझं कर्तव्य करावं, कर्म करावं. कारण की कमीत कमी स्वतःचं कर्तव्य केल्यामुळे तुला जे आहे पुढच्या जन्मी योग्य स्थळ प्राप्त होईल. अर्थात स्वर्गामध्ये किंवा उपरी लोकांमध्ये तुला जायला मिळेल, कारण की तू तुझं कर्तव्य पार केलंय. तर ह्या श्लोकातनं आपल्याला तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. अनावश्यक हिंसाचाराला इथे प्रोत्साहन दिले जात नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे. कारण की जन्म आणि मृत्यूचे चक्र हे कुठल्याही हिशोबाने आपण आवश्यक नसलेल्या, अर्थात अनावश्यक हत्या, खून, युद्धाला समर्थन देण्यासाठी करत नाही. कारण की युद्ध सुद्धा हे धर्मासाठी कधीही नव्हते. आजकाल जे बोलतात की हे धर्मयुद्ध आहे, ते धर्मयुद्ध नाही, ते जातीयुद्ध आहे. स्वतःची एक विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीला प्रस्थापित करण्यासाठी लोक युद्ध करत आहेत. तर क्षत्रियाचा धर्म होता, पण त्याचा धर्म हा असा जातपात नाही. त्याचा धर्म होता की बाकी सगळ्या लोकांना मला काय करायचंय? रक्षण करायचंय. आणि त्या रक्षणासाठी, आणि जे धर्माच्या विरुद्ध लोक आहेत, जे भगवंतांच्या आदेशांचे पालन करत नाहीये, अशा लोकांच्या विनाशासाठी युद्ध व्हायचे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की हिंसाचार हा एक अपरिहार्य घटक आहे. फक्त लक्षात एवढं ठेवायला पाहिजे की हिंसाचार, युद्ध हे कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक जरी असले, तरी ते भगवंतांच्या इच्छेनुसारच वापरले जायला पाहिजे. उदाहरणार्थ कुरुक्षेत्राचं युद्ध ही सर्वोच्च भगवंतांच्या इच्छेने एक अपरिहार्य घटना आहे. आणि तिसरं, की अर्जुनाच्या बाबतीत हे तत्वज्ञान कसं लागू होतं? तर पहिली गोष्ट म्हणजे नातेवाईकांच्या मृत्यूची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण क्षत्रिय म्हणून लढणे हे त्याचे योग्य कर्तव्य आहे. आणि दुसरं, पाप प्रतिक्रियांची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण कृष्ण कुठल्याही प्रकाराने कुठलाही निसर्ग नियम मोडत नाहीये. तो फक्त परमेश्वराची इच्छा पूर्ण करत होता, आणि त्यामुळे परमेश्वर देखील संतुष्ट झाले असते, कारण की याने माझ्या कार्यामध्ये सहाय्यता केली आहे. तर ह्या श्लोकामध्ये अर्जुनाला त्याच निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी कृष्ण जे आहे समजवायचा प्रयत्न करत आहे की मृत्यू अटळ आहे प्रत्येक शरीरासाठी, परंतु आत्म्याला कुठल्याही प्रकारचा मृत्यू नाही. आपण जरी आपले कर्तव्य केले नाही, तर दुसरं कोणीतरी ते कर्तव्य पार पाडेल. जसं आपण नेहमी ऐकतो ना, द शो मस्ट गो ऑन. मग कलाकार राहू द्या किंवा नका राहू द्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा आपण पाहतो की कोणी कर्मचारी स्टार परफॉर्मर असेल, तो सोडून गेला तरी सुद्धा कार्य जे आहे ते सतत चालू राहते. आपल्यावर काहीही निर्भर नसतं. त्यामुळे आपल्याला जे वाटतं की अरे आपल्यामुळेच हे काही होतंय, ही आपली चुकीची समज आहे. आपण नसलो तरी कार्य चालूच राहणार. मग उगीच
आपण राहायलाच पाहिजे, कार्य अजूनच जास्त करायला पाहिजे, याच्यासाठी पूर्ण वेळ बर्बाद न करता आपण जे आहे स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक आहे. स्वतःसाठी म्हणजे काय, तर या शरीरासाठी नाही, आत्म्यासाठी. कारण की शरीराचं निर्वाह भगवंतांनी स्वतः सर्व काही प्रकारच्या सुखसुविधा निर्माण करून ठेवल्या. मग भलेही ते शरीर एखाद्या चिमणीचं असू द्या किंवा हत्तीचं असू द्या किंवा एखाद्या व्हायरसचं किंवा बॅक्टेरियाचं, तर आपण आपल्याला ही जी सुसंधी मिळाली आहे मनुष्य शरीराची, त्याचा वापर कृष्ण भावनामृत चेतना निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी करणं आवश्यक आहे. तर ते कसं करायचं, तर त्यासाठी प्रभुपादजी आपल्याला समजवतात की नेहमी जास्तीत जास्त प्रमाणात भक्तांच्या संघात राहा. दुसरं, आपल्याला ग्रंथांचं पठण करायचंय. कमीत कमी भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम, आणि वेळ मिळाला तर चैतन्य चरितामृत. कमीत कमी 16 माळा जप करायचा आहे. कारण की कलियुगामध्ये हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा. आणि एकादशीच्या दिवशी तर म्हणतात कमीत कमी 32 माळा जप करा. आपल्याला केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाचंच सेवन करायचंय. म्हणजे घरात जे काही बनवू ते कृष्णाला अर्पण करा आणि त्याच्यानंतरच त्याचा स्वीकार करा. आणि महत्वाचं पाचवं म्हणजे भक्तांची सेवा, गुरुची सेवा, कृष्णाची सेवा. कुठल्याही प्रकारच्या सेवेमध्ये स्वतःला सम्मिलित करून घ्या. आणि मग पहा की आपला हा अध्यात्माचा प्रवास कसा सुगम होतो, आणि आपल्या जीवनाचे जे अंतिम उद्देश आहे कृष्ण प्रेम, ते आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. हरे